नमस्कार मित्रांनो, समग्र शिक्षा ही ऑन बोर्ड स्कीम झालेली आहे. आता यापुढील आपल्याला शाळेला जे काही अनुदान येणार आहे ते सर्व SNS स्पर्श पोर्टलद्वारे येणार आहेत. तर त्यासाठी आपल्याला सुरुवातीला आपली शाळा PFMS वरती रजिस्ट्रेशन असणं गरजेचं आहे. त्याला युनिक कोड असणं गरजेचं आहे. आपली यापूर्वी PFMS प्रणालीवरती युनिक कोड होते, परंतु त्यालाही त्यामध्ये स्पेशल कॅरेक्टर असल्यामुळं अडचणी येतात. तर त्यासाठी आपल्याला MPSP कार्यालयाकडून सूचना आलेल्या आहेत की नवीन रजिस्ट्रेशन करावे एजन्सीचे. तर आता एजन्सीचं नवीन रजिस्ट्रेशन कशा प्रकारे करायचं याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर मित्रांनो, या ठिकाणी आपण BRCचं लॉग इन केलेलं आहे. या ठिकाणी BRCचं लॉग इन केल्यानंतर उभ्या बाजूला जे काही टॅब आहेत या ठिकाणी एक एजन्सी आणि एजन्सीज म्हणून आहे. तर या एजन्सीज या टॅबवरती जायचे. सुरुवातीला एजन्सीज रजिस्ट्रेशनवरती क्लिक करायचे. रजिस्ट्रेशनवर क्लिक केल्यानंतर या प्रकारचे आपल्याकडे येईल. टाईप ऑफ रजिस्ट्रेशन या ठिकाणी आपल्याला लोकल बॉडीज निवडायचे. लोकल बॉडीज निवडल्यानंतर आर यू नॉन प्रॉफिटेबल ऑर्गनायझेशन NPO अंडर हे जे लाल अक्षरामध्ये येते त्याला नो करायचे. त्याच्यानंतर पॅन नंबर नॉट रिक्वायर्ड करायचे. टीन नंबर नॉट रिक्वायर्ड करायचे. 10 नंबर नॉट रिक्वायर्ड करायचे. आणि एजन्सी नेम, आता तुम्हाला ज्या शाळेचं रजिस्ट्रेशन करायचंय त्या शाळेचं नाव टाकायचंय तुम्हाला त्या ठिकाणी. तर ते नाव टाकताना तुम्ही काय करायचंय, स्पेलिंग मिस्टेक होऊ नये म्हणून तुम्हाला ज्या ठिकाणी नाव असेल त्या ठिकाणाहून तुम्ही हे घ्यायचे. सुरुवातीला ZPPS त्या शाळेचं नाव आणि त्या शाळेचा UDIS नंबर टाकायचा आहे तुम्ही. या ठिकाणी या पद्धतीने ZPPS नवले मळा आणि त्या शाळेचा आपण UDIS नंबर टाकलाय. तर मित्रांनो, या ठिकाणी लक्षात ठेवायचं, या ठिकाणी फक्त स्पेस बार चालतो. 1 ते 9 पर्यंत, 0 ते 9 पर्यंतचे अंक चालतात आणि A ते Z पर्यंतची अक्षरं चालतात. स्पेशल कॅरेक्टर कुठलेही चालत नाही. फुल स्टॉप सुद्धा या ठिकाणी स्पेशल कॅरेक्टर येतो, त्याच्यामुळे फुल स्टॉप सुद्धा या ठिकाणी चालत नाही. मग आता या ठिकाणचं शाळा ही कुडालची आहे. या ठिकाणी तो पत्ता टाकायचा आहे की कुठल्या गावातली आहे. डिटेल्स भरायचे. डिटेल्स भरल्यानंतर तुमचं स्टेट निवडायचं. या ठिकाणी स्टेट निवडल्यानंतर या ठिकाणी तुमचा जिल्हा निवडायचा आहे. जिल्हा निवडल्यानंतर या ठिकाणी तुमचा पोस्टल पिनकोड टाकायचा आहे. पोस्टल पिनकोड टाकल्यानंतर या ठिकाणी तुमचं ह्या शाळेचे कॉन्टॅक्ट पर्सन कोण आहेत त्याची माहिती लिहायची तुम्हाला. या ठिकाणी कॉन्टॅक्ट पर्सनचं नाव लिहायचं आहे, डेसिग्नेशन लिहायचं आहे, त्यांचा मोबाईल नंबर लिहायचा आहे आणि आपल्याला या ठिकाणी ईमेल टाकायचा. तर ईमेल टाकताना शाळेचा जर चालू असेल तरच टाकावा, अन्यथा शक्यतो BRCचाच ईमेल टाकावा, कारण शाळेचे ईमेल बऱ्या प्रकारे बंद असतात. BRCचा ईमेल टाकला तर कायमस्वरूपी तो राहील आणि शिक्षकांची जरी बदली झाली त्या ठिकाणाहून तरी दुसऱ्या शिक्षकाला ईमेलवरून तो पासवर्ड रिसेट करता येऊ शकतो. त्यासाठी ईमेल टाकताना सर्वांनी BRCचाच टाकावा अशी माझी विनंती राहील आपल्याला. मग नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचंय. नेक्स्ट बटनावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुमच्या पुढे अशा प्रकारचं पेज येईल. या ठिकाणी मग सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला या ठिकाणी स्कीम निवडायची. सिलेक्ट स्कीम ही खाली 3 नंबरला आहे. MH समग्र शिक्षा MH394 MH394 ही स्कीम निवडायची आहे. ही स्कीम निवडल्यानंतर चेक SNS स्पर्श डिटेल्स या टॅबवरती क्लिक करायचंय. या टॅबवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी ॲड बँक स्कीम या बटनावरती क्लिक करायचंय. या बटनावरती तुम्ही क्लिक केल्यानंतर आय ॲक्सेप्ट टर्म्स अँड कंडिशन्स या चेकबॉक्सवरती क्लिक करायचंय आणि सबमिट करायचंय. सबमिट केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला त्या शाळेला नवीन युनिक ID मिळालेला आहे, तुम्हाला युनिक कोड मिळालेला आहे. तो युनिक कोड कॉपी करायचा आणि या ठिकाणी तुमच्या फाईलला ठेवून द्यायचा. शाळेला जे काही तुम्ही नाव दिलेलं होतं
त्या एजन्सीचं जे काही नाव दिलेलं होतं एजन्सीचं नाव सुद्धा तुम्हाला या ठिकाणी आलेलं आहे. ते नाव सुद्धा तुम्ही काय करायचं या ठिकाणी कॉपी करायचं आणि तुमच्या एक्सेलच्या फाईलमध्ये ते नाव ठेवून द्यायचं, म्हणजे पुन्हा परत तुम्हाला त्या शाळेला ते नाव देता येईल. अशा पद्धतीनं या पद्धतीनं तुमची ही झालेली शाळा रजिस्ट्रेशन झाली. आता ही रजिस्टर केलेली शाळा अप्रूव्ह कशी करायची, तर त्यासाठी या एजन्सीजमध्ये जायचं. एजन्सीजमध्ये गेल्यानंतर अप्रूव्ह या बटनावरती क्लिक करायचं. अप्रूव्ह बटनावरती क्लिक केल्यानंतर पेंडिंग एजन्सी अप्रूव्हल या ठिकाणी आपण आता जी एजन्सी क्रिएट केली ती त्या एजन्सीचं नाव हे लाल अक्षरामध्ये येतंय. त्या लाल अक्षरावरती टिक करायचंय. या ठिकाणी तुम्ही भरलेली माहिती या ठिकाणी तुम्हाला पुन्हा शो होते. एजन्सीचं नेम काय टाकलं होतं तुम्ही या ठिकाणाहून सुद्धा कॉपी करून घेऊ शकता. रिमार्कमध्ये टाकायचंय, अप्रूव्ह टाकायचंय आणि या ठिकाणी या चेकबॉक्सवरती क्लिक करायचंय. अप्रूव्ह बटनावरती क्लिक करायचं. आर यू शुअर यू वॉन्ट टू अप्रूव्ह? ओके. Agency approved successfully and in login details have been sent on register email ID. तुम्ही जे काही ईमेल टाकला होता त्या ईमेलवरती तुमचा पासवर्ड आणि त्या एजन्सीचं युनिक कोड आणि एजन्सीचं नाव हे तुमच्या ईमेलवरती गेलेलं आहे. धन्यवाद.